महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून देशातील सर्व गरीब कष्टकरी महिलांच्या खात्यात दरवर्षी 1 लाख रुपये टाकणार. तसेच श्रीमंतांच्या मुलामुलींप्रमाणे प्रत्येक पदवीधर मुलाला अप्रेंटिसशिपचा अधिकार मिळवून देणार. हे करताना त्यांना वर्षाला लाख रुपयेही देणार. मोदींनी या देशात केवळ 22 अब्जाधीश बनविले, मात्र आम्ही देशात आता कोट्यावधी लखपती बनविणार. केंद्रात आमचे सरकार येताच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्याचा निर्णय घेतला जाईल. अशा अनेक घोषणांचा वर्षाव काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी सोलापूरच्या सभेत केला. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ बुधवारी राहुल गांधी यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. नरेंद्र मोदींनी आपल्या अब्जाधीश मित्रांचे 16 लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे. 16 कोटी तरुणांना वर्षाला 1 लाख रुपयांच्या नोकऱ्या मिळाल्या असत्या. 16 कोटी महिलांना वर्षाला 1 लाख रुपये देऊन त्यांच्या कुटुंबियांचे जीवन बदलू शकले असते. 10 कोटी शेतकरी कुटुंबांचे कर्ज माफ करून असंख्य आत्महत्या रोखता आल्या असत्या. संपूर्ण देशाला 20 वर्षांसाठी फक्त 400 रुपयात गॅस सिलेंडर देता येईल, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले. दरम्यान काँग्रेस सत्तेत आल्यावर कोणकोणत्या योजना राबवणार याचीही माहिती दिली. ये साधारण चुनाव नहीं है, क्योंकि इस चुनाव में पहली बार, आजादी के बाद पहली बार एक ऐसी पार्टी है जो संविधान को खत्म करना चाहती है. उनका लक्ष्य सिर्फ चुनाव जीतने का नहीं है, उनका लक्ष्य हिंदुस्तान के कॉन्स्टिट्यूशन को, हमारे संविधान को खत्म करने का है. और हमारा लक्ष्य, कांग्रेस पार्टी का लक्ष्य, इंडिया अलायंस का लक्ष्य संविधान को बचाने का है और लोकतंत्र को बचाने का है. भाइयों और बहनों, इस देश में जो भी गरीबों को मिला है, जो भी प्रगति हुई है, पिछड़ों को, दलितों को, आदिवासियों को, जो भी गरीब लोगों को मिला है, वो संविधान के कारण मिला है. उसका वही कारण है. अगर ये लोग संविधान को खत्म कर देंगे तो हिंदुस्तान में गरीबों के लिए, किसानों के लिए, मजदूरों के लिए कुछ नहीं बचेगा. यावेळी व्यासपीठावर महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, उज्ज्वलाताई शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, म्हाडा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, धर्मराज काडादी, निवडणूक प्रमुख प्रकाश शिलगुलवार, चेतन नरोटे, माजी गृह राज्यमंत्री सिद्धराम मैत्रे, दिलीप माने, नरसय्या आडम मास्तर, शिवसेना नेते अजय दासरी, आमदार वजाहत मिर्झा, वंचितचे उमेदवारी अर्ज मागे घेतलेले राहुल गायकवाड, उत्तमराव जानकर, भगीरथ भालके, अभिजित पाटील, सुरेश आसापुरे, बाबा मिस्त्री, विश्वनाथ चाकोते, जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पवार, महेश कोठे, सुधीर खरटमल, आम आदमी पार्टीचे एम पाटील, समाजवादी पार्टीचे अबू तालिम डोंगरे, मनोहर सपाटे, मनोज जेलगुलवार, अशोक निंबर्गी, संजय हेमगड्डी, जुबेर कुरेशी यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे बोलताना म्हणाल्या की भाजपने मागील 10 वर्षात सोलापूरला मागे नेले. आपल्याला त्याचा बदला घेऊन सोलापूरला विकासाच्या वाटेवर न्यायचे आहे. तसेच भारतीय जनता पक्षाने जी जाती धर्मात कीड लावली आहे ती कीड मुळापासून उखडून काढायची आहे. तसेच भाजपला सोलापूरची संस्कृती दाखवून द्यायची आहे. त्यासाठी सर्वांनी एक होऊन मतदान करत सोलापूरच्या लेकीला दिल्लीत पाठवण्यासाठी साथ देण्याचे आवाहन केले. जे 10 वर्ष या भारतीय जनता पक्षाने सोलापूरला मागे नेलं, आपल्याला बदला घेऊन आता सोलापूरला प्रगतीच्या पथावर आणायचं आहे. धर्म, जात, पात ची कीड जी बीजेपीने लावली आहे या देशाला,